आता दहीहंडीपूर्वीच राज्यातील गोविंदांना वेध लागले ते प्रो गोविंदाचे। इतर खेळाप्रमाणे आता आपला रस्त्यावरती खेळला जाणारा गोविंदाचा दहीहंडी उत्सव कॉर्पोरेट झालाय आणि आज मुंबईतल्या वरळी येथील NSCI डोम मध्ये प्रो गोविंदांचं आयोजन करण्यात आलंय। या संदर्भात प्रो गोविंदाचे आयोजक आमदार प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। राज्यभरातील गोविंदांचं आकर्षण ठरलेला प्रो गोविंदा आज मुंबईतल्या NSCI डोम मध्ये होत आहे। आपल्यासोबत आयोजक आहेत, आपण थेट त्यांच्याशी बोलूया। कशा प्रकारे आयोजन केलेलं आहे आणि आज किती गोविंदा पथक इथे येणार का सांगा? 16 गोविंद पथकं तर आता ऑलरेडी आलेली आहे। जवळजवळ 3200 गोविंद आहेत आणि त्यांचे सपोर्टर असे जवळजवळ 8 ते 10,000 लोक या ठिकाणी आज आहेत। आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब सुद्धा या ठिकाणी येत आहेत थोड्या वेळामध्ये। प्रामुख्यानं राज्य शासनानं हा प्रो गोविंदाचा जो खेळ आहे तो खूपच मनावर घेतलेला आहे। जेव्हापासून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली त्या दिवसापासून मला त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुंबई ठाण्याच्या गोविंदाला एक वेगळ्या प्रकारचं व्यासपीठ देण्याचा जो प्रयत्न तुमचा चाललेला आहे त्याला गती देण्याचं काम ह्या वर्षापासून तुम्ही करा। आणि गेल्या वर्षी त्यांनी ते करून दाखवलं। राज्य शासनानं आम्हाला सहकार्य केलं। क्रीडा प्रकारामध्ये समावेश केल्यानंतर पहिल्यांदा प्रो गोविंदाचा जो आम्ही थरार आहे तो ह्या NSCI डोमच्या सभागृहामध्ये आयोजित केला आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला। कारण मुंबई ठाण्याचे गोविंदा हे दहीहंडीच्या उत्सवाची वर्षभर वाट बघत असतात आणि त्यांना तर हा आता 365 दिवस खेळ म्हणून खेळायला मिळणार आहे। एक ना एक दिवस ह्या प्रो गोविंदाला जागतिक स्तरावरचं व्यासपीठ मिळेल आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ही मंडळी आमच्या जागतिक पातळीवर आपला खेळ मराठमोळा खेळ दाखवतील। त्याचबरोबर हा जो प्रो गोविंद आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्या दर्जाने नेण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न केलेले। प्रो कबड्डी पोहोचलेले आता प्रो गोविंदा पोहोचवणार आहात। त्यासाठी बॉलिवूड असेल, पॉलिटिकल असेल आणि आपला गोविंदा जो रस्त्यावरचा आहे त्याला तुम्ही कॉर्पोरेट लुक दिलेला आहे, सगळंच इथे असणार आहे। नाही, नक्कीच मी आपल्याला सांगितलं की मातीवरचा खेळ आज मॅटपर्यंत आम्ही आणलेला आहे। मैदानावर खेळणारा खेळ आज एका इंडोर स्टेडियममध्ये खेळला जात आहे आणि नक्कीच जसं मी सांगितलं की आमचा अभिनेता हा आमचा गोविंदा आहे आणि आमच्या या गोविंदांसाठी जे व्यासपीठ आज या ठिकाणी शासनाच्या वतीनं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं तयार करण्यात आलेलं आहे। ह्याच पाठिंब्यामुळे भविष्यामध्ये आज बघा, आज देशामध्ये आम्ही हा प्रो गोविंदा पोहोचवलेला आहे। भविष्यामध्ये आम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला नेण्याचा आमचा जो एक प्रयत्न आहे तो नक्कीच पूर्ण होईल, हा विश्वासाने मी आज या ठिकाणी सांगत आहे। धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।